धुले और नंदुरबार जिलों के आदिवासी छात्रों ने धुले में आदिवासी विकास विभाग के कार्यालय में धरना प्रदर्शन किया। छात्रों ने सरकार से डीबीटी के तहत मिलने वाली वित्तीय सहायता बढ़ाने की मांग को लेकर यह प्रदर्शन किया। प्रदर्शनकारी आदिवासी छात्रों का कहना है कि बढ़ती महंगाई के कारण उनकी दैनिक जरूरतें पूरी करना कठिन हो गया है। डीबीटी के तहत जो वित्तीय सहायता मिलती है वह पर्याप्त नहीं। छात्राओं ने मांग की कि बजट सत्र में इस राशि को तुरंत बढ़ाया जाए ताकि उनकी बुनियादी जरूरतें पूरी की जा सके। मांगे नहीं मानी जाने पर छात्रों ने नासिक के विभागीय कार्यालय पर आमरण अनशन की चेतावनी भी दी है। आज आम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथे जे 2018 पासून पंडित दीनदयाळ स्वयंभू योजना असेल किंवा वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जे जेवणासाठी व निर्वाह भत्त्यासाठी जे डीबीटीच्या रकमेत वाढ म्हणजे जी आहे ती या रकमेत वाढ झालेली नाही। त्यामुळं आम्ही आज दिनांक 3 मार्च 2025 रोजी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे येथे डीबीटीच्या रकमेत वाढ करण्यासाठी आम्ही आंदोलनासाठी एकत्रित आलो आहे। तर आमची एकच मागणी आहे की शासनाला की दरवर्षी शासकीय कर्मचाऱ्यांना महागाईनुसार पगारात वाढ होते तर आमच्या डीबीटीच्या रकमेत सुद्धा वाढ व्हावी अशी आमची मागणी आहे। आणि जिल्हा स्तरावर फक्त 3000 रुपये जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी दिले जातात, ते रक्कम पुरेशी नाही। त्यामुळे त्या रकमेत वाढ व्हावी आणि शैक्षणिक सहल असेल, स्टेशनरी असेल आणि जे इतर गणवेश असेल त्या रकमेत सुद्धा वाढ व्हायला पाहिजे। आणि जी थकीत रक्कम आहे ती सुद्धा लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यात अदा करण्यात यावी आणि जे काही नाही का हे आहे ते आता प्रत्येक जर आमचं नाही का ह्या रकमेत जर शासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही राज्यस्तरावर नाशिक येथील आयुक्त कार्यालय येथे आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। ह्याची शासनाने नोंद घ्यावी।